प्रभाग 23 मध्ये सौ कांचन अमोल जावळे यांना 23 गणेश मंडळांचा पाठिंबा, अपक्ष उमेदवारीला बळ. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 23 मध्ये अपक्ष उमेदवार सौ कांचन अमोल जावळे यांच्या उमेदवारीला मोठं बळ मिळालंय. प्रभागातील तब्बल 23 गणेश मंडळांनी सौ जावळे यांना जाहीर पाठिंबा दिल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. यावेळी सौ जावळे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत बॅट या निवडणूक चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले आहे. सामाजिक बांधिलकी, प्रामाणिक कार्यपद्धती, सर्वसमावेशक विकास हा आपला अजेंडा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, महिला सक्षमीकरण तसेच नागरिकांच्या दैनंदिन समस्यांना प्राधान्य देत विकासाभिमुख कारभार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. जनतेच्या विश्वासावर आणि सक्रिय सहभागावर परिवर्तन शक्य असल्याचा विश्वास सौ जावळे यांनी केला आहे. मतदारांनी बॅट या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. नमस्कार, मी अभिषेक गायकवाड, सायरा युवा प्रतिष्ठान थेरगाव पिंपरी चिंचवड या मंडळाचा अध्यक्ष आहे. आणि कांचनताई आणि अमोल जावळे यांनी या दोघांनी गेल्या 10 वर्षापासून प्रभागामध्ये भरपूर काही कामं केलेली आहेत. आणि प्रत्येक मंडळाला थेरगावमध्ये जेवढं आपण आता राष्ट्रीय पक्ष आपण बघतोय, मंडळाला एवढे साथ नाही आहेत. मंडळाला जे लागते ते प्रत्येक मंडळाला त्यांनी केलेले. मंडळ सोडूनही प्रभाग 23 मधून सोडून प्रभाग 23 सोडून प्रभागाच्या बाहेर बी त्यांनी कामं केलेले आहेत. प्रभाग 23 मध्ये जनतेला म्हणजे जी गोष्ट लागलेली आहे गेल्या 10 वर्षापासून ती अमोल जावळे आणि कांचनताई हे पुरवत आलेले आहेत. म्हणून कांचनताई अमोल जावळे यांचा म्हणजे यांना आम्ही पाठिंबा म्हणजे देतो आणि देणारच आहे इथून पुढे. किती मंडळ एकत्र आले, किती मंडळ पाठिंबा देतात? आता जवळपास आता प्रभाग म्हणजे 23 प्रभागामध्ये जवळपास मला वाटते 40-45 मंडळ आहेत. तर 23 मंडळ आहेत. 23 मंडळ आहेत तर 23 मंडळ पूर्ण मंडळाला पाठिंबा दिलेल्या भावनी आणि त्या प्रत्येक मंडळाचा अमोल भाऊ आणि कांचनताई यांना पाठिंबा आहे. ज्या मंडळाने पाठिंबा दिलाय त्यांच्यासाठी काय तुमच्याकडे म्हणजे आभार कसं म्हणाल, त्यांचा आभार म्हणाल? आता मंडळाला म्हणजे नुसतं वर्गणी देऊन किंवा राहिलेले ट्रॅक्टर देऊन हे मदत नाही केलेली त्यांनी. मंडळाला वर्गणी देऊन सुद्धा त्यांनी प्रत्येक मंडळाला जी गरज लागते त्यांच्या घरच्याला म्हणा, त्यांच्या आई वडील त्यांच्या आजोबाला म्हणा, जी गरज लागते किंवा ॲम्ब्युलन्स वगैरे ती अमोल भाऊ जावळेंची ॲम्ब्युलन्स प्रत्येक घराघरामध्ये जाते. मंडळामध्ये ज्या पोरांना म्हणजे अडीअडचणीची जी गोष्ट लागती ते अमोल जावळे आणि कांचनताईंनी गेल्या 10 वर्षापासून पुरवलेलं आहे, केलेलं आहे. म्हणून प्रत्येक मंडळाचा पाठिंबा आहे. मग राष्ट्रीय पक्षाचे पण उमेदवार आहेत, त्यांना त्यांच्याविषयी काय बोलतात? राष्ट्रीय पक्ष म्हणजे त्यांना पाठिंबा न देण्याचं कारण एवढंच आहे की प्रभाग 23 मध्ये राष्ट्रीय पक्षाने जी कामं करायची होती गेल्या 10 वर्षामध्ये ती कामं केलेली नाहीये. आणि अमोल जावळे कांचनताई यांनी गेल्या 10 वर्षापासून ती कामं केलेली, जी राष्ट्रीय पक्षाने केलेली नाही ती कामं केलेली आहेत. ते अपक्ष उमेदवार आहेत आणि ते अपक्ष उमेदवार आहेत. आमचा पाठिंबा भरपूर आहे कारण आम्हाला जी गरज लागत होती ती गरज त्यांनी भागवलेली. या ठिकाणी आम्ही सर्व मंडळाच्या वतीने त्यांना पाठिंबा दर्शवत आहे. अनेक आम्हाला त्यांना येत्या महापालिकेमध्ये त्यांना नगरसेवक म्हणून बघायचे आणि आम्हाला इथून पुढे त्यांची साथ अशीच हवी आहे. त्यामुळे आम्हाला नगरसेवक बनवावे लागेल ही इच्छा. धन्यवाद. मी सर्वात आधी सगळ्यांचे आभार की त्यांनी मला साथ दिली, पाठिंबा दिला आणि माझ्यावर विश्वास टाकला. आणि नक्कीच 16 तारखेला मी त्यांच्या विश्वासावर खरी उतरून दाखवणार आहे आणि जे काही त्यांच्या समस्या अडीअडचणी असतील ते नक्कीच दूर करणार आहे. यापूर्वी ज्या पद्धतीनं तुम्ही असाल किंवा तुमचे हसबंड असतील यांनी या भागातील गणेश मंडळांना मदत केली, नागरिकांना मदत केली, यापुढे पण तशा प्रकारची मदत सुरू असणार आहे? हो, मदत म्हणजे त्यांच्या सुखदुःखात आम्ही सामील झालोय. त्यांच्यात दुःख असो सुख असो त्यात आम्ही सहभागी होऊन त्यांच्या आनंदात सहभागी होऊन त्यांच्या पाठीशी राहिलोय. त्यामुळे आज ते माझ्या सोबत आहेत आणि नक्कीच म्हणजे ते माझ्या सोबत असणार आहेत. अपक्ष उमेदवार म्हणजे थोडंसं दडपण असते, पक्ष म्हणजे पक्षाचं सिम्बॉल नसते. मात्र आता 23 मंडळ तुमच्या सोबत आल्यावर तुमची ताकद वाढली आहे का प्रभागात? हो, नक्कीच 23 मंडळ आल्यानंतर माझी ताकद म्हणजे खूपच वाढलेली आहे आणि नक्कीच त्यांच्या पाठिंब्याने मी आज पुढे जात आहे.